हाय हॅलो मैत्रिणींनो, मी तुमची नाशिकची वर्षा. तर अक्षय तृतीया आलेली आहे आणि 1-2 दिवस अगोदरच खानदेशात ह्या अशा सांजोऱ्या करायला सुरुवात होते. तर आज मी पण ही सांजोरी करत आहे अंडर गायडन्स ऑफ माय सासूमा. तर त्यासाठी मी काय केलं आहे ना, की 2 वाट्या हा रवा घेतला आहे आणि त्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचं कमी गॅसवर. त्यानंतर मग मी काय केलं, एक वाटी पाणी घेतलं आहे, ते पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यात 2 वाट्या गूळ टाकला आहे. म्हणजे 2 वाट्या जर तुमचा रवा असेल तर 2 वाट्या तुम्हाला गूळ घ्यावा लागेल. तर चांगलं छान म्हणजे खूप गोडही होत नाही आणि खूप कमी गोड पण होत नाही. तर हे माप एकदम व्यवस्थित आहे. आता गूळ पूर्ण विरघळून जाईल तोपर्यंत त्याला उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे गुळाचं पाणी, ते आपल्याला हे जे आपण भाजलेला रवा आहे त्या रव्यामध्ये चाळून घ्यायचं आहे. म्हणजे जर गुळात काही इम्प्युरिटीज असतील, काही खडे वगैरे असतील तर ते निघून जातील. आणि नंतर गूळ टाकल्यानंतर त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. हे पूर्ण पाणी जे आहे गुळाचं ते पूर्ण रवा हे शोषून घेतं आणि नंतर चांगला मस्त मोकळा मोकळा असा हा आपला रवा बनतो. आता ह्यासाठी रवा ना थोडासा बारीकच घ्या सांजोऱ्यांसाठी, कारण त्याने छान अशा सांजोरे बनल्या जातात. त्यानंतर मग थोडा वेळ इथं वेट करायचं आहे, म्हणजे चांगलं सेट होऊ द्यायचं आहे त्याला. आणि त्याच्यानंतर मग मी हे 2 चमचे तेल गरम केलं आणि ते जे आपण मिश्रण केलेलं होतं सांजोऱ्यासाठी त्या मिश्रणामध्ये हे तेल ओतून दिले. त्याच्यासोबतच मग मी अर्धी वाटी आपलं किसलेलं खोबरं त्यात टाकलं आहे. त्यासोबतच आपल्याला इथे सुंठ आणि वेलदोड्याची पावडर टाकायची आहे चवीनुसार. नंतर आपण जे तापवलेलं तेल होतं ते 2 चमचे टाकलं आणि त्यासोबतच जायफळ थोडंसं मी किसलेलं आहे याच्यामध्ये. याची टेस्ट खूप छान येते कारण यात गूळ टाकलेला आहे आपण. हे दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम मस्त असतं. तर त्यानंतर आता हे पूर्ण रात्रभर सेट करून ठेवलेलं होतं, झाकून व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं हे मिश्रण. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे असं मी आपलं पोळ्यांचं पीठ मळतो त्याप्रमाणे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मळण्यासाठी. त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे गरम. पण तुम्हाला जर क्रंची हव्या असतील ह्या सांजोऱ्या तर तुम्ही मैद्याचा वापर करू शकता. जितका रवा घेतलेला आहे तितकंच तुम्हाला मैदा हा इथे मळायचा आहे. मैदा मळताना तुम्ही त्याच्यात थोडंसं तूप टाकून मळा, जेणेकरून तो अजून क्रंचीनेस येतो खाण्यासाठी आणि टेस्टी लागतो. तर ह्याप्रमाणे मी त्याच्या छोट्या छोट्या अशा ह्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. तुम्ही जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हे आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी भरतो त्याप्रमाणे पण हे मिश्रण भरून त्याची पुरी बनवू शकता, किंवा मग अशा 2 छोट्या छोट्या पुऱ्या बनवून आतमध्ये मिश्रण भरून त्याची ही अशी सांजोरी बनवू शकतात. तुमच्या मर्जीनुसार हे तुम्ही करू शकता चेंजेस. तर त्याच्यानंतर मग मी हे अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्या भरून घेतल्यात आणि ह्या पुऱ्यांमध्ये हे मिश्रण भरताना मी पाण्याचा वापर केलेला आहे. साईडनी पाणी लावते आहे आणि त्याला 2 पुऱ्यांना चिपकवते आहे. तर तुम्ही ह्याप्रमाणे करू शकता किंवा मग पुरणपोळीप्रमाणे करू शकतात. याने काय होतं ना, की सांजोरी फुटण्याची शक्यता राहत नाही तेलामध्ये. तर ह्याप्रमाणे सर्व सांजोऱ्या मी बनवून घेतल्यात आणि त्याच्यानंतर तेल तापवण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला ही सांजोरी तेलामध्ये सोडायची आहे. कमी आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि एका वेळेला एक साईड होऊ द्यायची आहे तेलामध्ये, त्यानंतरच दुसरी साईड पलटायची आहे. अशा प्रकारे सर्व सांजोऱ्या हा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि छान अशा आपल्या टेस्टी टेस्टी सांजोऱ्या तयार होतात. आणि ह्या सांजोऱ्यांना मधल्या वेळेच्या भुकेसाठी खूप मस्त पर्याय आहे. तुम्ही नक्की बनवा आणि नक्की खा आणि मुलांनाही खायला द्या. आता इथे ना दिविशा कधीची वेट करत आहे की कधी मम्मी सांजोऱ्या कंप्लीट तळेल आणि मला खायला देईल. तिला खूपच भूक लागलेली आहे. सांजोऱ्या बघून जास्तच भूक लागून गेली तिला. आणि त्याच्यानंतर इथे दिविशा आणि दिविशाच्या आजीबाईंचं कन्व्हर्सेशन चालू आहे आणि ती वेट करते की कधी मला खायला मिळणार आहे. आणि मोका पाहून हे बघा असं ती एक एक सांजोरी तोडती आहे.